नमस्कार मित्रांनो, मी राकेश देशमुख. अशा व्यक्तिमत्वाची भेट करून देणार आहे. ते व्यक्तिमत्व, त्यांचा जो प्रवास आहे, अनाथ आश्रम ते कृषी संशोधन सहाय्यक असा त्यांचा प्रवास आहे. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपलं नाव सांगा. माझं नाव महेश आहे आणि महेश मी NNK खरं नेम नॉट नोन असं त्याचं हे आहे. ऑर्फनेजमध्ये लहानाचा मोठा झालो मी. ब्लड रिलेशन काही माहिती नव्हतं त्यावेळी. समजायला लागल्यापासून माझ्यासारखीच असंख्य मुलं मुलींमध्ये माझं वास्तव्य होतं. आणि ज्या ऑर्फनेजमध्ये मी लहानाचा मोठा आलो त्या ऑर्फनेजचं नाव आहे मातृमंदिर गोकुळ देवरुख. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आहे. संगमेश्वरमध्ये देवरुख आहे. मुलं मुली आम्ही असे शेकडोनी मुलं मुली आम्ही एकत्रच होतो. मग कालांतराने विविध वयोगटातली या मुलांचं एकत्र असणं, मुला मुलींचं हे एकंदरीत सगळ्याच सामाजिक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने एकत्र ठेवणं ठीक नसल्यामुळे संस्थेला पर्यायी मुलांची व्यवस्था करणं आवश्यक बनलं. आणि मग रत्नागिरी जिल्ह्यातलंच राजापूर ओणी या ठिकाणी ही मुलं स्थलांतरित झाली. म्हणजे मातृमंदिर देवरुख गोकुळ या ठिकाणी मुली आहेत आणि मातृमंदिर गोकुळ ओणी या ठिकाणी मुलं आहेत. आता त्याच मातृमंदिर गोकुळ ओणीचं नामांतरण झालं आहे. त्याचं नाव आहे वात्सल्य मंदिर ओणी. आणि त्याचे जे फाउंडर आहेत, जे संस्थाचालक आहेत, म्हणजे मातृमंदिर देवरुखच्या संस्थाचालक इंदिराबाई हळबे त्यांनी ती संस्था उभी केली आणि असंख्य मोठ्या लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे. त्यानंतर ओणीतलं जे आहे ते डॉक्टर महेंद्र मोहन गुजर, त्यांनी ती संस्था आत्ता पण आज पण सांभाळली आणि आजच त्यांचा वाढदिवस पण आहे. आजच आहे. आजही 73-74 हे वय त्यांचं आता सुरू होईल. तर तुम्हाला कधी समजलं की आपण अनाथ आश्रम मध्ये आहोत? नाही, अनाथ आश्रममध्ये आहोत असं कधी जाणवलंच नाही. वयाच्या 18 वर्षापर्यंत असं वाटलंच नाही कधी की बाहेर एक समाज व्यवस्था आहे जिथं असंख्य 18 पगड जाती आहेत आणि नाती गोती भरपूर आहेत आणि असाच तो समाज भरलेला आहे. उलट असं वाटत होतं की हेच माझं घर आणि हेच ती जी मुलं आणि ती संस्था, त्याचा जो प्रीमायसिस आहे, त्याचा जो काही परिसर आहे, परिघ आहे, हेच म्हणजे जगणं आहे. पण वयाच्या 18 वर्षानंतर पहिल्यांदा ज्यावेळी बाहेर पडलो, कारण 18 वर्षापर्यंतच त्या मुलाला त्या ठिकाणी राहता येतं कारण शासन हे अनुदान त्या मुलाला 18 वर्षापर्यंत देतं आणि नंतर त्यांनी बाहेरच्या जगामध्ये आपलं तो संज्ञान समजून ते मूल बाहेर पडतं. आणि कारण काय सगळ्या मुलांना आयुष्यभर व्यवस्था करून उभी करून देणं एवढं शक्य नाही शासनाकडे. आणि स्वयंसेवी संस्था ती असल्यामुळे त्यांच्याही आर्थिक मर्यादा आहेत. त्यावेळी सोशल मीडिया एवढा डेव्हलप नव्हता, त्यामुळे दाते माहीत नव्हते. आज सोशल मीडिया विकसित झाला आहे आणि त्यामुळे आज बऱ्यापैकी या सगळ्या लोकांची मदत डायरेक्टली इनडायरेक्टली संस्थेमध्ये त्याला होते. त्यामुळे खरी मला कधी वाटलंच नाही की मी अनाथ आहे. पण ज्यावेळी बाहेर पडलो, ज्यावेळी उभा राहिलो, तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेत होता किंवा राहत होता त्यांनी तुम्हाला समजूनच दिलेलं नाही. कारण सगळी मुलं सगळे समवेदनांचीच मुलं आम्ही होतो आणि सगळीच मुलं ऑर्फन होते. कुठून आले, कुठून त्यांचं काहीच माहिती नव्हतं. आणि मग बाहेर पडल्यावर मग बाकी ज्यावेळी लक्षात आलं की अरे आपण उभा राहून ती पायाखालची जमीन आहे, अंगावरचे कपडे, खिशात 1 रुपया पण नाही आणि जे घेतलेलं शिक्षण आहे ही शिदोरी आहे आणि त्याच्यावर आपल्याला आयुष्य पुढे उभं करायचं आहे न निराश होता. ज्यांना जमलं नाही ते कधी एक्झिट पण झाले अकाली आणि ज्यांना जमलं त्यांना स्ट्रगल आणि संघर्ष हा 5वीला पुजल्यासारखा त्यांच्या वाटेला आजही राहिलेला आहे आणि अजूनही सुरू आहे त्यांचा संघर्ष. एक प्रश्न विचारतो, जेव्हा तुम्हाला समजायला लागलं तो मातृविषयी तुमची भावना काय? नाही, मुळात म्हणजे कसं मी ज्या ठिकाणी म्हणजे माझे सगळे साथीदार ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी महिलांचंही प्रमाण होतं. आया म्हणून बऱ्याचशा काम करत होत्या. त्यामुळे असे एक वेगळी काहीतरी आई असते माहीत कधीच असं जाणवलं नाही. खूप प्रेम मिळालं आम्हाला. संस्थेतल्या असंख्य लोकांनी पण प्रेम दिलं. त्यामुळे ती सामाजिक पातळीवर एक कुटुंब, एक व्यवस्था आहे. त्या कुटुंबामध्ये एक आई वडील असतात आणि त्यांचे इतरही नातेवाईक आणि ते मुलांना भरभरून प्रेम देतात.
असं कधी त्या ठिकाणी नाही जाणवलं. पण मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी ती व्यवस्थेच्या बाहेर ज्यावेळी जगायला सुरुवात झाली त्यावेळी प्रत्येक क्षणोक्षणी असं वाटत होतं की आपले लोळे पांगळे का असेल ना, पण आपले स्वतःचे आईवडील पाहिजे होते. पण तरीसुद्धा याला एक मी छेद देईन की म्हणतात ना की जन्म देणाऱ्यापेक्षा वाढवणारा हा श्रेष्ठ असतो. त्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही आमची जडणघडण झाली, आम्ही राष्ट्रसेवा दल या विचाराने साने गुरुजींच्या विचारावर पावलं टाकूनच आम्ही मोठे झालो. त्यामुळे मला असं एक मी स्वतःला समजून टाकलेलं आहे की आज जरी माझी खरी जन्मदाती आई जरी आली तरी मी काय तिला जाऊन गच्च मिठी मारणार नाही. कारण तिने जरी जन्म दिला त्यावेळी काय परिस्थिती तिच्याकडे होती, त्यामुळे मी तिच्यापासून कसं काय दूर गेलो. परंतु ज्यांनी मला आकार दिला, आज उभं केलं, ते माझ्या दृष्टीने खूप जन्मदात्यांपेक्षा खूप मोठे आहेत, श्रेष्ठ आहे. त्यांचं स्थान हे अबाधित राहील, ते कधी कमी होणार नाही. पण एक जन्मदाते आईबद्दल एक आतमध्ये एक गाभा, तिच्यासाठी एक कप्पा आहे की असायला पाहिजे होती. तुम्हाला हे महेश कुमार नाव कोणी दिलं? नाही, ते ही नावं त्यावेळी संस्थेने दिलेली आहेत असं वाटतं. असं काही बारसं आमचं झालेलं नाही. माझं थोडक्यात थोडी हिस्ट्री अशी होती. खूप भावनिक विषय आहे. नाही, कसं आहे की एवढ्या मुलांची नावं, ही मुलं कुठून आली. तर माझी हिस्ट्री थोडीशी अशी आहे की मुंबईमध्ये उमरखाडी परिसरात मी रडत असताना पोलिसांना सापडले. त्यावेळी अंदाजे वय दीड एक वर्ष नोंदवलेलं आहे. आणि माझ्या हिस्ट्री जी आहे, माझा इतिहास आहे, त्याच्यामध्ये तो सहसा दाखवला जात नाही, कॉन्फिडेन्शियल ठेवला तो. पण मग रिमांड होम जे आहे, विविध जे काही राज्यामध्ये काम करणारी जी काही अनाथ आश्रम आहेत, आता त्यांना बालगृह नाव दिलं आहे. तर मग ही मुलं त्या संस्थांमध्ये ही मुलं मिळालेली असतात. असं का त्यांच्या आयुष्यात हवं. कधी कधी शहर एवढी विकसित झाले आहेत, इतकी गर्दी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये मुलं चुकतात. पण कधी अपघाती ॲक्सिडेंटली पण अख्खी फॅमिली जाते, त्याच्यातही मुलं अनाथ होतात. निसर्गाच्या असे बरेचसे अनाथ मूल निर्माण व्हायला असंख्य कारण आहे. कोरोनाच्या कालखंडामध्ये पण पालक, आणि त्यामुळे ही जी नावं ठेवली आहेत ना, ती काही बारसं आमची झालेली नाहीत. पण मला एक गोंडस नाव मिळालं होतं, महेश, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि या महेशवर मी माझं आयुष्याची सुरुवात केली. त्यानंतर 10वी नंतर मी पर्यायी पायावर उभं राहणं गरजेचं असल्यामुळे शिक्षण हा आम्हाला इच्छा असूनही आम्ही शिक्षणाची उंच स्वप्न बघू शकत नव्हतो. जसं कुटुंबामध्ये पालक सगळं काय करायला बघतात मुलासाठी. मग मी कृषी डिप्लोमा केला आणि त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात मी लागलो आणि तिथून माझा हा प्रवास सुरू आहे. तर ह्या शिक्षणाला आर्थिक मदत कोणी केली? शिक्षण घेताना आता वयाच्या 18 वर्षापर्यंत संस्थेची जबाबदारी होती. आणि मग संस्थेचं तेवढा काही आर्थिक डोलारा एवढा नव्हता, म्हणजे एवढे दाते नव्हते मी आधी. पण संस्थेमध्ये चांगले विचारांची माणसं होती. हे प्राध्यापक मधु दंडोजे असतील, नागपै असतील, राजेश्वर नागपै असतील, मृणाल गोरे असतील, नानासाहेब गोरे, परत SM जोशी सर, म्हणजे अशी ही सुंदर आणि इतकी मोठमोठी माणसांचा राबता होता. समाजवादी विचारसरणीच्या याच्यावर ही संस्था उभी आहे. माई आपण माई म्हणजे मी अशा सगळ्या समाजात अतिशय सुंदर विचारांची माणसांची गुंफण म्हणजे आमची मातृमंदिर संस्था आहे. आणि त्यामुळे इकडून तिकडून फंडिंग गोळा करताना त्यांची खूप दमछाक झालेली असेल. कारण एका मुलाला आज आपल्याला वाढवताना कुटुंबातल्या त्याच्यामागे 10 माणसं असतात, तरी त्यांची दमछाक होते, आर्थिक, मानसिक, सगळ्या बाजूने. म्हणजे आम्ही एवढी मुलांना सांभाळ त्यांनी कसा केला असेल यासाठी त्यांना म्हणजे मी स्वतः मानाचा सलाम असेल त्यांना आहे. आणि तो कायम राहणार की कसं त्यांनी वाढवलं आम्हाला, त्याच्या सगळ्या आमच्या समस्या, गरजा कशा काय दूर केल्या, त्याचं मला राहून राहून आजही आश्चर्य वाटतं. पण या सगळ्यांनी साथ दिली आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचेही प्रयत्न सोडले नाहीत. जिथं उणीव आहेत त्या उणीवाचं भांडवल करायचं नाही आणि त्या प्रवाहामध्ये मिसळून जायचं, त्यांच्यातलंच व्हायचं. उदाहरणार्थ माझं डिप्लोमाचं शिक्षण मी खेड तालुक्यात सुकवली गाव आहे, तिथले आमदार तुबा कदम त्यांनी ते प्रकल्प उभा केला होता. आणि त्यावेळी मला 200 रुपयेच फक्त खानावळ पाठवणार होते.
तर ती कधी आलीच नाही. मग मीच त्या ठिकाणी राहून त्या तिथल्या भात कापणी करायचो, भात जोडणी करायचो, ज्यांच्याकडे पेईंग गेस्टसारखं राहिलं होतं पाणी भरायचं, सगळं काय करायचं. म्हणजे इव्हन अख्ख्या गावाला मी ते पाण्याची हापसी पण उपसून द्यायचो त्यांचे हांडे, मग आम्हाला हॉस्टेलला पाणी मिळायचं. असं सतत त्यांच्यामध्ये राहिल्यामुळे कधी पैशाची कधी ही आली नाही, कधी गरज वाटली नाही. खूप लोकांनी प्रेम दिलं. एक तर माझी जी बहीण आहे, मी जिच्या नावाने राखी बांधतो आज, 5 बहिणींचं प्रतिनिधित्व आहे लताताई म्हणून. ती प्रौढ शिक्षण वर्ग चालवायची, तर तिचे 300 रुपये ती माझ्यावर खर्च करायची. मग ते नातं म्हणून आज ती अपंग जरी असली तरी तिला येता येत नाही, पण आज इतकी वर्ष आज तिच्याशी नातं हे टिकून आहे माझं. नातं आपण करू शकतो, तयार निर्माण करू शकतो आपण. हो. म्हणजे रक्ताचंच नातं असायला असणं पाहिजे काय नाही. उलट मला असं वाटतं की आतापर्यंत मी जो आज इथं उभा आहे, तर मी माझं जोडलेला जो समुदाय आहे तो अतिशय मोठा सागर आहे, विशाल सागरासारखा आहे. कारण ब्लड रिलेशन मला माहीत नाही, पण जोडलेली माणसं ही खूप आहे. त्याच्यामुळे जोडत गेल्यामुळे वेदना या कधी जाणवल्या नाहीत. उलट आपण आनंद जर समोरच्याला दिला आणि सकारात्मकता हा विचार जर आपल्या मनात असेल तर नक्की सुंदर जगण्याची वाट आपली होते, व्यवस्थित मोकळी. आपण समाजामध्ये बघतो फिरताना, जाणीवतेने जेव्हा आपण फिरतो तेव्हा जर बघितले तर रस्त्यावरची जी मुलं फिरत असतात, बऱ्याचशा संस्था त्या ठिकाणी कार्यरत आहेतच. बरोबर, सिंधुताई सपकाळ असतील, सावित्रीबाई फुले विद्यापीठ त्यांचे महिलांचं त्या ठिकाणी शिक्षण देतात. बरोबर, अशी संस्था कार्यरत आहेत. परंतु तुम्ही ते एक ज्वलंत उदाहरण माझ्या समोर आहात, तर तुम्ही काय त्या मुलांना त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, कसं आहे, आता आजही आम्ही आता विशेषतः आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळ 9 ते 10 जवळजवळ अनाथ आश्रम आहेत, बालगृह आहे. तर त्या सगळ्या मुलांचा आम्ही एक आनंद मेळावा दरवर्षी घेतो आणि त्यांना आम्ही हे सांगतो आहोत की तुम्ही या बाहेरच्या जगामध्ये एकटे नाही आहात, आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यासाठी लागणाऱ्या तुमच्या आर्थिक शैक्षणिक ज्या काही अडचणी आहेत किंवा तुम्हाला स्थिर होण्यासाठी अन्न वस्त्र निवारा हे 3 महत्त्वाच्या बाबी आहेत माणसांना. पण ते अन्न वस्त्र निवारा सक्षमपणे तुमच्या हिमतीवर तुम्हाला उभं करत असताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत, तर त्या अडचणी आम्ही दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे या मुलांना आम्हाला हेच सांगायचं की निराश होऊ नका. कारण काय, सगळं असूनही नसल्यासारखं स्थिती आज समाज व्यवस्थेमध्ये, कुटुंब आहेत, भरपूर नातेवाईक आहेत, सगळं आहे, पण तरीसुद्धा ती तरीसुद्धा कुठेतरी असं वाटतं की काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही हे जग हे सुंदर आहे आणि ते हा तुम्हाला मिळालेला जन्म हा एक बोनस आहे जगण्याचा. हा तुम्हाला स्वतः संपवण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. आत्महत्या करणं आत्ताच्या समाजातल्या कुटुंबातल्या मुलांसाठी पण माझा हा संदेश आहे आणि या अनाथ मुलांसाठी पण, की पृथ्वी तलावर पहिलं एकदाच जन्म आपल्याला मिळतो आहे, तो परत मिळत नाही. त्यामुळे तुम्ही हे जगण्याचा आनंद घ्या. सामाजिक संस्था ज्या आहेत त्या अनाथ मुलांसाठी कार्यरत आहेत, तर त्यांना कुठेतरी निधी कमी पडतो. हो, हे साहजिकच आहे. आज बघा ना तुम्ही, कुटुंबामध्ये एका मुलाचा खर्च आज आपल्याला भागवताना पण कमी पडतो. एक आता सिंगल चाइल्ड म्हणून अशीच फॅमिली पुढे आली. आज शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत. आता मी तर असं म्हणेन, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ते आज बऱ्याचशा बहिणींना मिळाला, आनंदच आहे. पण याच अनाथ आश्रममध्ये असंख्य मुली आहेत निराधार. असं ही योजना त्या मुलींना पण त्यांनी लागू करायला पाहिजे होती. या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. आज आम्हाला प्रत्येक मुलापाठी 2000 रुपये मिळतात आणि 2000 मध्ये त्या मुलाचं त्याचं शिक्षण, त्याचं खाणंपिणं, त्यासाठी व्यवस्था जी काम करते, कर्मचारी वर्ग, ते त्यांचं वैद्यकीय, 2000 मध्ये एका महिन्यामध्ये 2000 मध्ये होतंय का? आणि हे पैसे पण खूप उशिरा मिळतात. आता माझी जर संस्थेचं तुम्हाला सांगितलं, वात्सल्य मंदिर जे आहे त्याच्यामध्ये आज माझ्याकडे 15 मुलं आहेत आणि 15 मुलांचे 2000 प्रमाणे काढले तर 2 ते 2.5 लाख होतात. तेही खूप उशिरा मिळणार. त्याच्यामध्ये तुम्ही बघताय सरकारी पातळीवर काय चालू असतं सध्या. आणि आमचं जे बजेट आहे ते जवळजवळ 18 ते 19 लाखाचं आहे वर्षाचं. ते वरचे पैसे जवळजवळ 15-16 लाख आम्हाला उभे करावे लागतात. त्यावेळी कुठं ते मुलाचं सगळ्या गोष्टी सुखने पार पडतात. वास्तविक तुम्ही ज्या काही योजना ज्या आहेत तुमच्या सगळ्या
म्हणजे त्या सगळ्या या 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 मुलांकडे पण वळवा ना. फक्त आम्ही ओटच नाहीत, संघटित नाही म्हणून आमची ही समस्या तुम्ही ठेवली का? कडे शासनाने पण आणि समाज व्यवस्थेने पूर्णपणे डोळे झाक केले आणि त्यामुळे आजही मुलं होरपळत आहेत. तर मी म्हणतो की आज उद्या हे मुलं 18 वर्षांचं ज्यावेळी बाहेर जातात त्यावेळी मी उभं राहीन ती जमीन आणि आभाळ आणि अंगावरचे कपडे 1 रुपया खिशात नाही, अशी या मुलांची स्थिती जी आहे ती जर या योजनांचा लाभ त्यांना आधीपासून जर दिला गेला तर ज्यावेळी बाहेर पडतील ते थोडंफार त्यांच्याकडे आर्थिक गाठोड तयार होईल आणि त्या पैशावर तो काहीतरी स्वतःची उपजीविका करेल. आणि तो आज समजा समाज व्यवस्थेमध्ये एकटा जगत असेल तर त्याला सुरक्षितता काहीच नाही. हे तो जरी समजा चुकला नसेल तर 10 जण आले की तू चुकलास म्हटल्यानंतर मी एकटा पडल्यावर मी काय सांगणार? ही असुरक्षितता आहे जी मुलांमध्ये ती घालवायची असेल तर आता समाज जर पुढे येत नसेल तर शासनाची जबाबदारी आहे की तुम्ही पुढे या आणि या मुलांना व्यवस्थित प्रोटेक्ट करा. काय कसं आहे, ही अनाथ मूल हे समाजानेच निर्माण केलेलं आहे, ते काही कुठून आकाशातून पडलेलं नाही. मग ते अनुरोध संततीतून आलं असेल नाहीतर या मगाशी सांगितलेल्या विविध घटनांमधून आलेलं आहे, ते आपलंच आहे. त्यामुळे समाजाने पण तितकंच त्याला आपलं म्हणून त्याला प्रेम दिलं पाहिजे. सिंपती नको, म्हणजे तुम्ही खूप काय भावनिक होऊन त्याला खूप जवळ नका करू. त्याला त्याचं जगणं कळणं आणि मग शासनाने पुढाकार घ्यायला पाहिजे की ही मुलं जी काही असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षितता देणं. मातृंदिर गोकुळचं जे मुलींचं आहे त्या ठिकाणी सुषमा पोद्दार ही आली आणि मग नेहमी मी सुट्टीमध्ये कुठे जायचो त्या मुलांमध्ये जायचो, मग ओळख झाली. मग तिने मला सांगितलं की मला तुमचा मॅसेज केला. तिचे दोघे आई वडील विटनेस होते. त्यावेळी मी तिला माझी इच्छा व्यक्त सांगितली की मला असं आपली मुलं होतात पण आपण एका मुलाला घर देऊ की जेणेकरून तिला आपण सगळ्या अनाथ मुलांची दुःख कधी दूर करता येतील माहीत नाही, पण एका मुलाला तरी त्याला एक घर देऊ. आणि त्याच्यातून मग ती शर्मिष्ठा आली आणि आज ती 25 तिचं स्टार्ट आहे आणि ती आत्तापर्यंत एज्युकेशन BSc हॉर्टिकल्चर आहे. आपल्यासोबत महेश कुमार आहेत. त्यांचा जो प्रवास आहे, जो संघर्ष आहे, अनाथ आश्रम एक कृषी संशोधन सहाय्यक, मी तुमच्या कार्याला सलाम करतो. नमस्कार.